नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद तुम्हाला उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या मेन व्हिडिओला. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की आता अद्वैतने कलाची माफी मागितलेली आहे आणि मग आता अद्वैत हा चांदेकरांची सून आणि बायकोच्या हक्काने कलाला घरी घेऊन सुद्धा आलेला आहे. आता कलाला घरी आलेलं बघून घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद होतो, पण आबांच्या लक्षात येतं की सरोजने अजूनही कलाला स्वीकारलेलं नाही आहे. त्यामुळे ती सतत कलाला त्रास देत असते, काही ना काही कुरबुरी तिच्या चालूच असतात. मग आता विचार करतात आबा की हे असं होऊन चालणार नाही. सध्या कला आणि अद्वैतला एकत्र वेळ घालवण्याची खूप गरज आहे. मग आपल्याला काय बरं करता येईल. मग आबांना आठवतं ते म्हणजे देवदर्शन. आबा कला आणि अद्वैतला बोलवून घेतात आणि सांगत असतात की कला, अद्वैत, हे काय तुमचं लग्न झालं तेव्हापासून तुम्ही अजून कोणत्याही देवदर्शनाला गेलेला नाही आहात. असं चालत नाही. तुम्ही म्हणजे आपल्या घरातलं 3ऱ्या पिढीतलं मोठं जोडपं आहात, त्यामुळे तुमचं देवदर्शन व्हायला हवं. तुम्ही एक काम करा, पन्हाळ्याच्या ज्योतिबाला जाऊन या. 2 जण जोडीने जा आणि तिकडेच काही दिवस मजासुद्धा करा. फिरून या थोडे 5-6 दिवस. आता अद्वैत म्हणतो, अहो आबा, पण हे सगळं करण्याची काय गरज आहे? नाही, नको, उगाच वेळ वाया जाईल आणि तसंही आम्हाला कामं आहेतच. त्याबरोबर आबा म्हणत असतात की कामं काय रे, होत राहतील आणि इथे मी आहे, सरोज आहे, राहुल आहे, आम्ही 3 आहोत ना कामं करण्यासाठी. आता सोहमसुद्धा आला आहे. मग तू कशाला काळजी करतोस सगळ्या कामाची? तू जा, मस्त फिरून ये 6-7 दिवस. आता आबांनी असं म्हटल्यावर कला आणि अद्वैतलासुद्धा छान वाटतं. त्यांनासुद्धा जरा एकत्र वेळ घालवण्याची गरज असतेच. मग काय, अद्वैत कलाला सांगतो, पॅकिंग करायला घे, आपल्याला बाहेर जायचं आहे. कला लगेचच छान सगळी पॅकिंग वगैरे करते आणि त्यानंतर अद्वैत आणि कला हे 2 जण सकाळी फिरायला जायला निघालेले असतात. आता त्यांनी ठरवलेलं असतं की सगळ्यात अगोदर आपण थेट पन्हाळ्याला जायचं, ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं आणि मग तिथून आपण ज्या हॉटेलवरती बुकिंग केलेलं आहे तिथे जायचं. आता ठरल्याप्रमाणे अद्वैत आणि कला 2 जण सकाळी पहाटे निघालेले असतात. आता पहाटे निघाले असल्यामुळे रस्ते मोकळे असतात आणि त्यामुळे ते पन्हाळ्याला अगदी पटकन लवकरच पोहोचून जातात. आता पन्हाळ्याला पोहोचल्या ते दोघंही सगळ्यात अगोदर पन्हाळ्याच्या ज्योतिबाचं दर्शन घेतात. आता कला ही मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत असते की देवा, मी आणि चांदेकर आता जसे एकत्र तुझ्या दारात आलो आहे तसेच कायम आयुष्यभर आम्हाला एकत्र ठेव. तर अद्वैत हा ज्योतिबाला थँक्यू म्हणत असतो, कारण त्याने प्रार्थना केलेली असते की देवा, खरेला परत घरी आणण्यासाठी मला काहीतरी आयडिया सुचू दे. आणि फायनली कला ही आता त्याच्याबरोबर आलेली असते. त्यानंतर आता दर्शन घेऊन झाल्यावर कला ही अद्वैतला विचारत असते, दी ग्रेट चांदेकर, परफेक्शनिस्ट, आता आपल्यासाठी काही रूम वगैरे बुक केली आहे की? त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो, झालं पुन्हा तुझं सुरू. तुला काय करायचं आहे, मी काय करतो काय नाही करतो त्याच्याबरोबर. त्यावर कला म्हणते, अरे असं कसं, मला राहायचं आहे बाबा तुझ्याबरोबर. आजोबांनी 6-7 दिवस फिरून या असं सांगितलं आपल्याला. त्यावर लगेच अद्वैत म्हणायला लागतो, हो आबांनी सांगितलं आणि तू लगेच ऐकलंस ते माहिती आहे. आज्ञाधारी आहेस ना तू किती, ते माहिती आहे मला व्यवस्थित. कला म्हणते, उगाचच्या उगाच आता तू माझ्याशी भांडत बसू नकोस आगाऊ. त्यावर लगेच अद्वैत म्हणतो, मी आगाऊ गं, पण तू अति आगाऊ, त्याचं काय करायचं? कशाला नसत्या चौकशा करतेस? गाडीत बसून ज्योतिबापर्यंत आलीस, आता हॉटेललासुद्धा गाडीत बसूनच जायचं आहे ना मग. त्यावर आता कला म्हणत असते, तुला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर धड देताच येत नाही का रे? मला वाटलं होतं किमान आता तरी माझ्याशी भांडणार नाहीस, पण नाही, तुझं तेच. आता मात्र तिकडे एक गुरुजी येतात आणि म्हणतात, अरे अरे अरे, थांबा मुलांनो, काय करताय तुम्ही? देवाच्या दारात आलाय आणि तिथे सुद्धा भांडताय. त्याबरोबर आता कला आणि अद्वैत एकमेकाकडे बघतात आणि म्हणत असतात, याला सांगा, हिला सांगा. त्याबरोबर आता लगेचच ते गुरुजी म्हणतात, गप्प बसा रे, मी तुम्हाला दोघांनाही सांगतोय. नवीन लग्न झालेलं दिसतंय तुमचं. त्यावर कला अद्वैत मान हलवून होकार देतात. गुरुजी म्हणत असतात, कळलंच ते तुमच्याकडे बघून मला.
पण इथे आलेली नवीन जोडपं ही दर्शनाकरता येतात. तुम्हाला हे असं पहिल्यांदा भांडताना पाहतोय मी इथे आल्यावर. एकमेकासाठी अगदी अनुरूप जोडी आहे तुमची. पण असे भांडत राहू नका. एकत्र सुखाने संसार करा. नात्यात गोडवा येण्यासाठी भांडणसुद्धा महत्त्वाचं असतं, पण ते तेवढ्यापुरतं. आता गुरुजींनी एवढा मोलाचा सल्ला त्या दोघांना दिलेला असतो. मग कला आणि अद्वैत गुरुजींना वाकून नमस्कार करतात. त्यानंतर आता दोघंही पुन्हा हॉटेलला यायला निघालेले असतात. आता अद्वैतने कोल्हापुरातलं सगळ्यात बेस्ट हॉटेल श्री पल्लवी कोल्हापूर इथे त्यांचं राहण्याची सोय केलेली असते. मग काय, आता अद्वैत आणि कला श्री पल्लवी हॉटेलला पोहोचलेले असतात. आल्या आल्या रिसेप्शनिस्ट ही त्यांचं छान स्वागत करते. वेलकम सर, वेलकम मॅम. तुमचं कोल्हापूरमधल्या सगळ्यात उत्तम हॉटेल श्री पल्लवीमध्ये स्वागत आहे. या ना प्लीज. त्याबरोबर आता कला आणि अद्वैत दोघंजणं आत आलेले असतात. रिसेप्शनिस्ट ही त्यांना त्यांची खोली सांगतच असते. इतक्यात तिकडे म्हात्रे काका येतात. आता म्हात्रे काका म्हणजे या हॉटेलमध्ये बऱ्याच वर्षापासून काम करत असलेली एक वृद्ध व्यक्ती असते. आता ती आपला परिचय सांगतच असते. इतक्यात त्या ठिकाणी हॉटेलचा मालक आलेला असतो. आता हॉटेलचा मालक येऊन सांगत असतो, नमस्कार, मी देशमुख. आबासाहेबांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं होतं की आज अद्वैत चांदेकर आणि त्यांची नातसून इथे येणार आहे. खरंच तुम्हाला भेटून बरं वाटलं. तुम्हाला आबासाहेबांनी जसं सगळं करायला सांगितलं आहे अगदी तशीच तुमची बडदास्त राखली जाईल. त्याबद्दल तुम्ही काळजीच करू नका. फक्त आबासाहेबांना सगळं व्यवस्थित आहे इथं असं मात्र सांगा. त्यावर अद्वैत म्हणत असतो की हो, ते सांगायचं ते बघतो मी, पण रूमचं काय? त्यावर लगेच कला म्हणते, हो आपण रूम बघून घेऊया का? त्यावर लगेचच आता ते साहेब म्हणायला लागतात की हो हो नक्कीच. आता आमचे म्हात्रे काका आहेत ना, म्हणजे काही टेन्शनच नाही आहे. म्हात्रे काका यांची व्यवस्थित काळजी घ्या. चांदेकर ज्वेलर्सचे मालक आबासाहेब चांदेकर यांचे हे मोठे नातू अद्वैत चांदेकर आणि त्यांची मोठी नातसून म्हणजेच कला चांदेकर. त्याबरोबर लगेचच आता म्हात्रे साहेब म्हणत असतात, तुम्ही काही काळजी करू नका सर, मी आहे ना, मी बघतो व्यवस्थित. त्याबरोबर लगेच आता ते साहेब तिकडनं निघून जातात. मग म्हात्रे काका हे लगेचच कला आणि अद्वैतला म्हणत असतात, चला रे मुलांनो, मी तुम्हाला तुमची खोली दाखवतो. आणि मग म्हात्रे काका कला आणि अद्वैतला त्यांच्या रूममध्ये घेऊन आलेले असतात. आता रूम ही छान प्रशस्त मोठीच्या मोठी असते, ते सुद्धा हवेशीर ठिकाणावरती. मग आता म्हात्रे काका हे कला आणि अद्वैतला म्हणत असतात की हे बघा, तुम्हाला इथे कसलीही अडचण आली, काही प्रॉब्लेम वाटला किंवा एखाद्या बॉयने सर्विस वगैरे व्यवस्थित नाही दिली तर तुम्ही मला सांगा, मग मी त्याच्याकडे बघतो. आणखीन एक, हे बघा, हे बाथरूम, इथे 24 तास पाणी असेल, पण डावा न लावलात की गरम पाणी येईल आणि उजवा लावलात की गरम पाणी. बाय द वे, आता मी येतो. आता म्हात्रे काका बराच वेळेपासून एक गोष्ट ऑब्झर्व करत असतात, ती म्हणजे कला आणि अद्वैत हे एकमेकाच्या फार काही जवळ येत नाही आहेत. ते जरा एकमेकापासून लांब लांबच्याच अंतरावर आहेत. म्हात्रे काका म्हणतात, सॉरी पण आता बोलतोच. तुमचं नवीन लग्न झालं आहे ना? त्यावर लगेचच कला आणि अद्वैत मान हलवून होकार देतात. त्यावर म्हात्रे काका हे त्या दोघांनाही सांगत असतात की नाही, मग बरोबर, आणि ते हसतात. त्याबरोबर आता कला आणि अद्वैत त्यांना विचारायला लागतात, काय झालं काका, नवीन लग्न झालं आहे म्हटल्यावर तुम्ही हसलात का? त्याबरोबर म्हात्रे काका सांगत असतात की मगाचपासून तुम्ही आलाय तेव्हापासून नोटीस करतोय, तुम्ही दोघं एकमेकाकडे फार बघत नाही आहात, बघितलं तरी चोरून बघता, लाजताय, एकमेकापासून जरा लांब लांब राहताय. म्हणजे तुमचं नवीन लग्न झालं आहे याचा अंदाज मी बांधलाच होता, पण आता तुम्हीसुद्धा तेच सांगितलं. आणि खरं सांगू का, इथे आलेलं प्रत्येक जोडपं येताना हे असंच असतं, लाजरं बुजरं नवीन नवीन, पण जाताना मात्र इथून अगदी छान एकत्र आनंदाने जातात. तसंच तुम्हीसुद्धा छान आनंदाने एकत्र राहा, मजा मस्ती करा आणि जा. खरं सांगायचं झालं तर नवरा बायकोचं नातं फुलायला जरा वेळ लागतोच, आणि तो वेळ जर दिला तर ते नातं छान अगदी एखाद्या टवटवीत गुलाबाच्या फुलासारखं उमलून येतं. आता तुम्हाला खरं सांगू का, माझ्या लग्नाला 48 वर्ष झाली, तरी माझी बायको लक्ष्मी आणि मी आजही तितक्याच आनंदाने आहोत. त्याबरोबर कला म्हणते, कुठे असते तुमची बायको लक्ष्मी? तुम्ही इथेच राहता का?
त्याबरोबर लगेचच आता ते काका सांगत असतात की नाही, मी इथे राहत नाही, माझं घर जरा लांब आहे, पण मी रोज माझ्या घरी जातो. माझी बायको लक्ष्मी आता ह्या जगात नाही. काही वर्षांपूर्वी तिचं अल्पशा आजाराने निधन झालं, पण आजही तिच्या आठवणी माझ्यासाठी भरपूर आहेत. तिने सजवलेलं घर, तिच्या फोटो फ्रेम, तिने केलेलं घराचं कलर कॉम्बिनेशन, फर्निचर, तिची भांडीकुंडी, तिच्या साड्या, सगळं मी आजही जपून ठेवलं आहे. तिच्या त्या सगळ्या आठवणी मला आयुष्यभर पुरतील. आजही डोळे मिटून शांतपणे गप्प बसलो की माझी लक्ष्मी मला जशीच्या तशी दिसते. खरं सांगायचं झालं तर मी तिच्याशी बोलतो. तिच्यामुळेच मला काय ते घर मिळालं आणि कळालंसुद्धा. मग आता तुम्ही भेटल्याचंसुद्धा मी सांगणार आहे तिला. एवढं बोलून म्हात्रे काका तिकडनं निघून गेलेले असतात. आता काका निघून गेल्याबरोबर अद्वैत हा कलाला म्हणत असतो, खरे आवरून घे लवकर, तुझं झालं की मग मी आवरेन. आणि मग आता अद्वैत हा तिकडनं निघून चाललेला असतो. आता कला ही लगेचच त्याला म्हणते, अरे आत्ता आलो ना रे आपण बाहेरून उन्हातानातून, मग आता पुन्हा कुठे निघालायस तू? त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो, आलं काळं मांजर आडवं आलं, तू सारखी सारखी मला आडवी का ग येतेस? जातोय बाहेर म्हणजे काहीतरी कामासाठी जात असेल ना? त्यावर कला विचारते, तेच विचारते, काय कामासाठी जातोयस? त्यावर अद्वैत सांगतो की मी माझं चार्जर चुकून विसरलो, पॅकिंग तू केलीस ना म्हणून नाही घेतलंस माझं चार्जर मुद्दाम, तर मला चार्जिंगसाठी चार्जर हवं आहे, बघतो इथे आसपास कुठे भेटतं का? त्यावर कला म्हणते, ठीक आहे मग मी सुद्धा येते तुझ्याबरोबर. अद्वैत म्हणतो, काही गरज नाही, मी माझं बघून घेईन. त्यावर कला त्याला सांगत असते, काय आहे ना दी ग्रेट अद्वैत चांदेकर, आबांनी आपल्याला इथे पाठवलं आहे, बुकिंगसुद्धा त्यांनीच केलं आहे, त्यामुळे आपण इथे आलो आहे, आपण इथून बाहेर जातो आहे, ह्या सगळ्याचे अपडेट आबा घेत राहणार आहेत. आणि जर तो एकटा बाहेर गेल्याचं आबांना कळलं ना तर त्यांना टेन्शन येईल ना, त्यांना वाटेल आपण पुन्हा भांडलो आहे, आणि म्हणून म्हणते मी पण येते. त्याबरोबर आता अद्वैत विचार करतो. कला म्हणते, ठीक आहे नाही येत मी. त्यावर अद्वैत म्हणतो, नाही नको चल. कला म्हणते, तसंही मलासुद्धा कोल्हापूरच्या बाजारातून काही वस्तू का घ्यायच्या आहेत. आणि मग आता अद्वैत व कला हे दोघंही आता बाजारात गेलेले असतात. बाजारातून येता येता दोघंजण बऱ्याच वस्तूकांची खरेदीसुद्धा करत असतात. आता खरेदी वगैरे छान करून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा ते हॉटेल श्री पल्लवीवरती आलेले असतात. आता हॉटेलला आल्या आल्या ते थेट आपल्या रूममध्येच येतात. रूममध्ये येऊन दरवाजा उघडून बघतात तर काय, आतमध्ये छान हनीमून स्पेशल बेडरूम रेडी करून ठेवलेली असते. खॉटवरती सगळी पांढरी चादर पसरवलेली असते. पांढऱ्या उशा लाल गुलाबाने बदाम बनवलेला असतो. त्याला छान तिथे दुधाचा ग्लास ठेवलेला असतो. मेणबत्त्या लावलेल्या असतात. संपूर्ण खोलीमध्ये अत्तर मारलेलं असतं. सगळीकडे गुलाबाच्या मोगऱ्याच्या पाकळ्या टाकलेल्या असतात. आता मग काय, अद्वैत आणि कला फायनली नवरा बायको म्हणून एकरूप झालेले असतात. त्यानंतर आता दोघंजण बाल्कनीमध्ये उभे राहतात आणि गप्पा मारत असतात. इतक्यात त्यांना तिथे खाली कॅम्पफायर पेटवलेलं दिसतं. अद्वैत आणि कला कॅम्पफायरच्या जवळ येऊन बसतात आणि दोघं आता छान शेकत असतात. आता शेकता शेकता अद्वैत अचानक हसतो. कला विचारते, काय रे का हसतोय चांदेकर? मग अद्वैतला आठवतं ते म्हणजे त्याची आणि कलाची पहिली भेट. आता हळूहळू जुन्या गमती जमती निघालेल्या असतात. तर इकडे आबांना मात्र कला आणि अद्वैतची काळजी वाटत असते. त्यांना वाटत असतं की तिकडे सगळं काही व्यवस्थित असेल ना, ठीक असेल ना, तिकडे कोल्हापूरला जाऊनसुद्धा हे दोघंजण भांडणार नाहीत ना, एकत्र राहतील ना, सगळं चांगलं माझ्या मनासारखं होईल ना. तर आता आबांची काळजी सोहम नोटीस करतो आणि सोहम आबांकडे येत त्यांना सांगत असतो की आबा काळजी करू नका, दादा आणि बहिणीचं तिकडे सगळं छान आणि सुरळीत सुरू असणार आहे. ते दोघंजणं मस्त निवांत मजा करूनच येतील. बघा ते दोघं परत आल्यावर ते एक झालेले असतील. मग काय, आता आबा म्हणत असतात, तुझ्या तोंडात कंदी पेरे पडो याचीच वाट मी सुद्धा पाहतोय रे. त्यानंतर कला आणि अद्वैत हे दोघंजणं आता पुन्हा घरी आलेले असतात. आता घरी आल्यावर ते दोघंजणं खरोखर खूप जास्त चांगले आणि व्यवस्थित वागत असतात. आता त्यांची भांडणंसुद्धा बऱ्यापैकी कमी झालेली असतात. आणि हे सगळं बघून आबांनासुद्धा आता सुख वाटत असतं, बरं वाटत असतं. मग लगेचच आबा हे आई अंबाबाईची प्रार्थना करून तिला धन्यवाद म्हणत असतात. फायनली आमच्या घरचा जो काही श्राप होता तो देवी आई तू संपवलास.
अशीच कायम आम्हा सगळ्या चांदेकरांच्या पाठीशी ठामपणे उभी राहा. तुझा आशीर्वाद कायम माझ्या नातवाच्या आणि नातसुनेच्या पाठीशी असू देत, अशी सुद्धा आबा प्रार्थना करतात. त्यानंतर आता इकडे कला आणि अद्वैतच्या सुखी संसाराला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण आता कला आणि अद्वैतचा जरी सुखी संसार सुरू झालेला असला तरी अजूनही सरोजने काही कलाला सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे. तिच्या मनातून कलाच्या घरच्यांनी कलाने आपली फसवणूक केली हा विचार काही जाता जात नाही आहे. त्यामुळे आता कला आणि अद्वैतचा जरी संसार सुरू झालेला असला तरीसुद्धा माझ्या मुलाला ह्या कलाने फसवलं, जाळ्यात ओढलं, याच सगळ्या भावना आजही सरोजच्या मनात आहेत. त्यामुळे सरोज ही छोट्या मोठ्या कुरबुरी करून कलाला त्रास देण्याचा प्रयत्न आजही करतच असते. पण आता अद्वैतच्या प्रेमाखातर कला ही त्या सर्व कुरबुरींकडे दुर्लक्ष करून ते सगळं सोडून नव्या आयुष्याला अद्वैतबरोबर सुरुवात करते. आणि अद्वैतसुद्धा आता कलाबरोबर छान एकत्र राहायला लागतो. म्हणजे जे अद्वैत आणि कला लग्न झाले तेव्हा अगदी दोन नद्यांची विविध पात्र वाटत होते किंवा एक उगम तर एक प्रवाह वाटत होता. आता तेच दोघंजणं अगदी एकत्र छान एका प्रवाहासारखे आपल्याला पाहायला मिळतात. हळूहळू का होईना पण हे दोघं एक झाले हे महत्त्वाचं. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण मित्रांनो, आता पुढे पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की आता कलाला त्रास देण्यासाठी सरोज काय काय करणार आणि कशा प्रकारे ती तिला छळणार. तुम्हाला काय वाटतं, आता सरोज ही कलाला आणखीन जास्त त्रास द्यायला लागेल की कालांतराने कला आणि अद्वैतचं नातं जसं हळूहळू सुटसुटीत होत गेलं, पालवी त्यांच्या नात्याला फुटत गेली, तसंच आता सरोज आणि कलाच्या नात्यालासुद्धा हळूहळू पालवी फुटेल का? आणि आपल्या मुलाने कलाला स्वीकारलं मग आपणसुद्धा आता तिला स्वीकारायला हवं असा विचार सरोजच्या मनात येईल का? आणि सरोज कलाला सून म्हणून स्वीकारेल का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.